नमस्कार, मी मनस्वी राठोड माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला रबडी रेसिपी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। पण त्याआधी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा। इथे मी पॅनमध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध म्हशीचं आहे। हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे, खाली लागता कामा नये। बासुंदी करण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स असावा लागतो। ही बघा अशी साई येते ना, त्याला पण हलवून घ्यायची। एक लिटर दुधाचं पाव लिटर दूध व्हायला हवं, तेवढं आपल्याला ह्याला आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। आपण त्याला हलवत राहूया। जर का साई आली की त्याला आपण कडेला करून घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपला दूध चांगलं आटत आलेला आहे। ही शाई आहे ना, आपण ती बाजूला करून घेऊया। आणि मध्येच हलवायची। तर तुम्ही बघू शकता इथे दूध छान गरम झालेलं आहे, आटलेलं आहे। आता ही थोडी साय बाजूला करून ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालत आहे। तुम्हाला कशी गोड लागेल त्यानुसार तुम्ही साखर घाला। त्याचबरोबर इथे मी 3 बारीक कुटलेली वेलची घालते आणि त्याचबरोबर दालचिनीचे तुकडा घालते, एकदम जरासा। हे चांगलं हलवून घ्यायचं। गॅस फास्ट करायचा। मगाशी माझा गॅस स्लो होता। स्लो गॅसवरती मला 2 तास लागलेले आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। सगळं साईडला चिकटलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। दूधही छान आटलं गेलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये बदाम, पिस्ता आणि चारोळी घालत आहे। तेही चांगलं हलवून घ्यायचं आणि छान उकळी येऊ दे ह्याला। अजून जरा आटू दे। आता मी यामध्ये केसरचे धागे टाकून घेते आणि ते चांगलं हलवून घ्यायचं। खूप अतिशय सुंदर असा वास येत आहे। हे कडेचे सगळं काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये। आता ही आपली बासुंदी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते। थंड झाली की ती अजून घट्ट होते आणि थंड झाली की खायची आहे। आता मी ह्याला बाउलमध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता ही खूपच छान अशी बासुंदी तयार झालेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।